सकाळी सकाळी लहान मुलांना टिफिनमध्ये काय देऊ हा प्रश्न पडत असेल ना, तर ही छोटीशी ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा. स्पेशली नियाच्या टिफिनसाठीच हे शेप्स मी मागवले होते. कारण रोज रोज वेगळं काहीतरी देणं एवढ्या सकाळी पॉसिबल होत नाही. त्यामुळे मी काय करते, की जी नॉर्मल कणिक असते ना, तीच या वेगवेगळ्या आकारामध्ये कट करून अशा पुऱ्या तळत असते. आणि लहान मुलांना पुरी हा पदार्थ नेहमीच आवडतो. त्याचबरोबर मस्त अशी बटाट्याची भाजी देखील पॅक केलेली आहे आणि थोडीशी स्ट्रॉबेरी. तर मस्त असा टिफिन रेडी केला आणि आज होता नियाच्या शाळेचा पहिला दिवस. तर सकाळी सकाळीच आम्ही स्कूटीने निघालो आहोत. आणि घरात जर लहान मुले असतील तर दिवसाची सकाळ आणि सकाळची रात्र कशी होते ते कळतच नाही. आणि सकाळी कितीही मी स्वयंपाक बनवत असला तर रात्री मात्र मला स्वयंपाकाला खूप कंटाळा येतो आणि त्यात काय बनवू हा प्रश्न. तर काही दिवसापूर्वी शिंगोड्याची रेसिपी मी Instagramला बघितली होती. पण माझी आई वेगळ्या पद्धतीने बनवायची. ती अगदी ताकातले शिंगोडे बनवायची. तर विचार केला की आज आपण देखील बनवूया. पण हे शिंगोडे बनवायला खूप वेळ लागतो. जर नियानी मदत केली नसती तर मला अर्धा तास यातच गेला होता. अगदी सोपी रेसिपी आहे. थोडंसं जिरं, लसण मिरचीची पेस्ट ॲड केली, कोथिंबीर घातली आणि भरपूर असं पाणी, त्याचबरोबर ताक घालायचे आहे. आणि त्यानंतर ताक व्यवस्थित उकळलं की हे शिंगोडे त्यात घालून व्यवस्थित उकळू द्यायचे आहे. लग्नाच्या आधी तर ही रेसिपी मी बरेचदा खाल्लेली आहे, पण लग्नानंतर सेकंड टाईमच ट्राय केली. मस्त अशी रेसिपी लागते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.